सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो झियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला खूप सुंदर रीतीने आपली तयारी करत आहेत खोल ध्यानाच्या साठी आणि पूर्ण इथून पुढचे प्रत्येक क्षण जास्तीत जास्त ध्यानात कसे जातील. ध्यानापेक्षा सुद्धा इथे ते आपणाला अशी दृष्टी देत आहेत की प्रत्येक क्षणाला आपण ध्यान केल्यानंतर जे साध्य करणार असतो ते प्रत्येक क्षणाला साध्य करू शकतो, ही दृष्टी आपणाला ते देत आहेत. आणि ती दृष्टी अशी दृष्टी जर प्रत्येक घटनेत प्रत्येक क्षणामध्ये किंवा जास्तीत जास्त ते क्षण जे आपण दिवसातले जितके जितके जास्तीत जास्त क्षण अशा त्या दृष्टीमध्ये राहू तर ते सर्व क्षण मिळून एक खूप मोठं ध्यानाच्या सारखीच शक्ती होऊ शकते. आणि सेपरेट आपण जेव्हा थोड्या वेळासाठी ध्यानात बसू ती गोष्ट निराळी, त्यासाठी त्या ध्यानासाठी आपली 24 तासातली जी वृत्ती आहे, जी दृष्टी आहे ती मदत करणार असते की ते जे अर्धा तास 1 तास जे काही ज्याला जितकं जमत असेल, जितकी वेळ मिळत असेल, जितकी आवड असेल त्यानुसार जेव्हा तो बसेल त्यावेळेला जी दृष्टी आपली इतर वेळेला आहे आणि त्यातून जी आपली वृत्ती तयार झाले, मन तयार झाले, जे चित्त तयार झाले ते आपणाला जेव्हा आपण थोड्या वेळासाठी ध्यानात बसू तेव्हा ते ध्यान खोल होण्यासाठी आणि शक्तिशाली होण्यासाठी ते मदत करणार आहे. आणि ह्याच दृष्टीने आता जे चौथं प्रकरण आहे तर त्या प्रकरणामध्ये बाबा मुक्तानंदांनी एक खूप मोठा त्याग सांगितला आहे की तो त्याग असा त्याग आहे की त्यामध्ये आपण तो त्याग पूर्णतः ज्ञानपूर्ण, विचारपूर्ण आणि सत्य स्वरूपाचा त्याग, आणि ज्या त्यागामध्ये आपण आपलीच गोष्ट त्यागणार असतो आणि आपल्याकडे आपली असलेली गोष्ट केवळ आणि केवळ मी आणि माझं, हा जो भ्रम किंवा ही जी भ्रांती किंवा हे जे आपण असत्य बाळगून बसलेलो आहे मी आणि माझं, त्याचा त्याग करणं हे आपणाला बाबा मुक्तानंदांनी ह्या प्रकरणामध्ये आपणाला पक्क करत आहेत की मी आणि माझं हाच विचार, हाच भ्रम आहे की जो आपला आहे, बाकी सर्व भगवंताचा आहे, बाकी सर्व काही परमेश्वर आहे, सर्व काही त्याचीच शक्ती आहे, त्याची चेतना सर्वत्र आहे. आणि त्यामुळे मी आणि माझा हा त्याग करणं सांगितलं आहे. त्यानंतर आता बाबा मुक्तानंद आपणाला पुढे सांगत आहेत की भेददृष्टी, मी आणि माझं ह्याचा त्याग केल्यानंतर आपणहूनच आपली दृष्टी सम होते आणि सर्वत्र आपणाला एकच भगवंताचं तत्व माझ्या आतमध्ये आणि माझ्या बाहेर व्यापून आहे हे दिसतं. आणि त्याच तत्वाने जे ह्या विश्वामध्ये नियम निर्माण केलेले आहेत तेच नियम सर्वत्र कार्य करत आहेत. हे प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक कृतीमध्ये तेच नियम कार्य करतात हे आपल्याला पक्क होतं. आणि अशी समदृष्टी होते त्यामुळे आपणाला आपल्या आत आणि बाहेर केवळ आणि केवळ एकच परमेश्वर आहे, एकच तत्व आहे, त्याचीच शक्ती आहे, त्याचीच चेतना आहे हे जाणवतं. आणि प्रत्येक घटना, ती घटना मग मला सुख देणारी असो किंवा दुःख देणारी असो किंवा कष्ट देणारी असो किंवा मदत करणारी असो, मान देणारी असो किंवा अपमान करणारी असो, कोणतीही घटना घडो किंवा प्रेम देणारी असो, उपेक्षा करणारी असो, कोणतीही घटना जरी घडली तरी सुद्धा ती त्या विश्वाच्या नियमानुसार घडते. त्यामुळे त्या नियमाला अनुसरून ती आहे, सुखावणारी घटनासुद्धा किंवा काही त्रास देणारी घटनासुद्धा. त्यामुळे माझी दृष्टी त्या प्रत्येक घटनेकडे पाहण्याची सुद्धा सम असते. तर अशा रीतीने समदृष्टी आपली प्रत्येक समयाला होण्याच्या दृष्टीने बाबा मुक्तानंदांनी खूप मोठा संदेश दिलाय की मी आणि माझं सोडणं, ही भ्रांती सोडणं आणि
ते सोडलं तर आपली दृष्टी सम होऊ शकते. आता आपणाला ते भेददृष्टीच्या बाबतीत सांगत आहेत. तर आपण वाचनाला सुरुवात करूयात. पुढची 2 पानं वाचली की हे प्रकरण पूर्ण होत आहे. बाबा मुक्तानंद म्हणतायत की वास्तविक भेददृष्टी हीच मनुष्याच्या भीतीचे आणि अशांतीचे मूळ कारण आहे. भेददृष्टी हीच मनुष्याच्या भीतीचे आणि अशांतीचे मूळ कारण आहे. भेदवाद्यांना बृहदारण्यकोपनिषद सांगते की मृत्यो समृत्यू माप्नोती य इह नानेव पश्यती. याचा अर्थ असा की वस्तुमात्रांकडे भेददृष्टीने पाहणारा जीव एका मृत्यूकडेच जात असतो. त्याला इहलोकी किंवा परलोकी दुसरे काहीच प्राप्त होत नाही. तैत्तरीय उपनिषद देखील म्हणते की उदरम मंतरम कुरुतेथ तस्य भयम भवती. यत्किंचित जरी भेददृष्टी शिल्लक राहिली तरी केवळ भय प्राप्त होते. सत्य आणि समता, सर्वात्मभाव आणि गुरुबोधनिष्ठा ही निर्भयतेची परमसाधना आहे. इथे आपणाला पूर्णतः भेददृष्टी जिथं भेद होतो तिथे आपण ज्ञानापासून दूर जातो, सत्यापासून दूर जातो आणि अज्ञानाकडेच जात असतो. त्याच्यामुळे इथे दिलंय की ऐहिक जीवन असो किंवा परमार्थ असो तर दोन्हीकडे आपण जर भेददृष्टी ठेवत गेलो तर ऐहिक जीवनामध्ये सुद्धा आणि पारमार्थिक जीवनाकडे सुद्धा आपण मृत्यूकडे जात असतो, जे आपण सुखापासून दूर जात असतो. ऐहिक जीवन जगत असताना पण ज्या माणसाचं मन मोठं आहे, ज्या माणसाला सर्वत्र सर्व काही म्हणजे आपलेपणा जाणवतो ऐहिक जीवनामध्ये, तर त्याला त्यात म्हणजे भले त्याला ज्ञान नसो, आत्मा किंवा भगवंताचं ज्ञान नसो किंवा गुरु किंवा काही ज्ञान नसो, परंतु जर ऐहिक जीवनामध्ये सुद्धा जर त्याची सहज अवस्था असेल की त्याला त्याचं कुटुंब किंवा प्रत्येकाच्या प्रती त्याला जर समदृष्टी असेल, भेद नसेल तर तो तिथे सुद्धा आनंद अनुभवत असतो. जरी त्याला ज्ञान नसेल, पूर्ण परमार्थाचं ज्ञान नसेल, पण निसर्गता असेल, तेच जर भेददृष्टी ऐहिक जीवनात असेल तर तिथे सुद्धा गोंधळ आहे आणि परमार्थात भेददृष्टी असेल तर अजून गोंधळ आहे. तर ऐहिक जीवन जे आहे रोजचं जीवनात तिथे थोडंसं तरी बरं आहे, पण पारमार्थिक जर आपण काही साधक असू आणि साधनेच्या मार्गावर चालत असू तर तिथे भेददृष्टी अत्यंत घातक आहे. कारण इथे मी ज्याला ज्ञान झालेलं आहे किंवा ज्याला शिकवण मिळते आणि त्याने भेद ठेवणं हे सगळ्यात मोठा म्हणजे शिकवून न शिकल्यासारखं किंवा ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे साधकाने जितकं होईल तितकं ह्या भेदापासून दूर होणं किंवा मी आणि माझं सोडणं ते महत्त्वाचं आहे. तरच त्याची प्रगती होऊ शकते. त्यामुळे इथे देत आहेत की जर भेदबुद्धी असेल, व्यावहारिक जीवनात पण असेल किंवा परमार्थात असेल, तर ती मृत्यूकडे घेऊन जात असते. ती आत्म्याची अनुभूती ती कमी करते आणि जिथे आत्म्याची अनुभूती नाही आहे, जिथे स्वस्वरूपाची अनुभूती नाही आहे, तिथे जिवंतपणी मृत्यूच येतो. जिवंतपणी जर आपण आपले चेतना जाणवत नसू, आपल्याला उत्साह जाणवत नसेल, तर ते तेवढे सगळे क्षण आहे थोडे थोडे मृत्यूच्याच जवळ असलेले असतात. तर त्याच्यामुळे इथे त्यांनी दिलेलं आहे की भेददृष्टी ही दोन्ही ठिकाणी घातक आहे. दुसरं ते सांगतायत की भेददृष्टी थोडी जरी शिल्लक राहिली तरी भय निर्माण होणार आहे. थोडी जरी शिल्लक असेल तरी भय निर्माण होणार आहे. आणि ह्यासाठी ते सांगतायत की सत्य आणि समता, सत्य जे काही आहे, वास्तविकता जी काही आहे, सत्य समता म्हणजे समान दृष्टी, त्यानंतर सर्वात्मभाव, सर्वांच्या अंतरी तेच तत्व आहे, आणि गुरुबोध निष्ठा, जे गुरूंनी जो बोध करून दिलाय त्याच्याप्रती निष्ठा असेल तर, आणि ही साधना जर आपण केली तर हळूहळू आपण निर्भय
बनू शकतो. हळू, कारण सत्य ही अशी गोष्ट आहे की सत्य म्हणजे काही असेल तरी सत्याची कास धरणारा माणूस, त्याला काही लपवण्याची आवश्यकता नसते. त्याला कशाचीच म्हणजे सत्याचं आचरण आणि सर्वांच्या प्रती जर समदृष्टी असेल, तर त्याच्यानंतर सर्वात्म भाव असेल आणि गुरुबोध निष्ठा हे असेल, तर भीतीचं कुठली गोष्टच राहत नाही. अगदी मृत्यूजवळ आला काय, कोणी आपल्यावरती असंख्य आरोप जरी केले काय, तरी सुद्धा असू शकत नाही. इथे आता एक गोष्ट सांगण्याची आहे की आत्ताच मी सावरकरांचे प्रवचनं ऐकते. शंकर अभ्यंकरांची प्रवचनं आहेत. मी ग्रुपवर पण शेअर करेन एक प्रवचन. त्यांचे 8 प्रवचन आहेत, 8 भाग आहेत सावरकरांच्या चरित्राविषयीचा आणि प्रत्येक भाग 1.5 तासांचा आहे. तर त्यामध्ये त्यांनी एक घटना सांगितली. लंडनमध्ये असताना, तर तिथे सर्व क्रांतिकारक एकत्र राहत होते आणि सावरकर पण तिथे लॉ शिकण्यासाठी गेले होते. आणि तिथे वर्मा म्हणून होते की ते तिथे इंडियन हाऊस होतं ते लंडनमध्ये असलेलं. तर तिथे असं होतं की जे क्रांतिकारक आहेत आणि त्यांना शिकायचं आहे आणि एकत्रित देशासाठी काम करायचे आहेत असे त्या लोकांना तिथे वर्मा त्यांचंच ते हे होतं, वास्तू होती आणि खूप त्यांची संपत्ती तिथं होती आणि त्यांनी तिथे सगळ्या क्रांतिकारकांना एकत्रित ते तिथे ठेवायचे, त्यांना खाऊ पिऊ घालायचे आणि शिकण्यासाठी मदत करायचे आणि बऱ्याच योजना तिथे आखल्या जायच्या. तर मदनलाल डिंगरा म्हणून होता, अगदी तरुण, आणि तो प्रचंड हे होता, म्हणजे छान चौकी आणि असं त्याला छान राहायला आवडायचं, पार्टीजमध्ये जायला आवडायचं, सिगरेट, परत नंतर काही तिथले ड्रिंक्स वगैरे हे सगळं त्याला मौज मस्ती करायला आवडायचं. चांगला होता, पण हे वय लहान, शिकायला परदेशात गेलेला आणि हे असं सगळी त्याची वृत्ती होती आणि तो पण इंडियन हाऊसमध्ये होता. तर जेव्हा सावरकर तिथे शिकायला गेले तेव्हा त्यांच्या सहवासात मदनलाल डिंगरा इतका परिवर्तन झाला त्याच्यामध्ये की त्याने नंतर तिथल्या एका अधिकाऱ्याला कोर्टामध्ये जाऊन त्याने तिथे शूट केलं. कोर्टात की पार्टी होती एक आणि तिथं जाऊन त्याने शूट केलं. तर ते शूट केल्यानंतर म्हणजे मला वाटतं पार्टीज की काय असं होतं आणि तिथे, आणि हा खूप सुंदर दिसायला देखणा, प्रचंड सुंदर देखणा असा होता आणि तिथे प्रवेश फक्त ह्याच लोकांना होता, ब्रिटिश लोकांनाच होता आणि तिथं ह्याला सहज प्रवेश पण मिळाला कारण हा इतका देखणा होता, गोरा गोमटा आणि सगळा. तर त्याने तिथे जाऊन तिथे त्या अधिकाऱ्यावरती 4 गोळ्या झाडल्या आणि नंतर मध्येच त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी एक पारसी माणूस आला, तर त्याला सुद्धा एक गोळी लागली आणि नंतर स्वतःला तो गोळी मारायला गेला तर तिथे त्या संपल्या होत्या गोळ्या. तर त्याच्यामुळे तो स्वतःला मारू नाही शकला. तर जेव्हा त्याला तिथे एक डॉक्टर होते, त्यांनी त्याची नाडी बघितली, पल्स बघितले, तर त्यांना आश्चर्य वाटलं की एवढा याने शूट केलंय आणि त्याची नाडी इतकी स्थिर आहे, त्याची नाडी इतकी म्हणजे नॉर्मल, काहीच घडलं नाहीये अशा पद्धतीने त्याची नाडी तिथे होती. तर ही आहे म्हणजे ही निर्भयता आहे. म्हणजे देशासाठी म्हणजे ही गोष्ट आहे, भले त्याने हत्या केली आहे, खूप मोठी घटना केली आहे, पण जी स्थिरता आहे ती स्थिरता त्याच्या नाडीमध्ये पण ती आली. तर ही निर्भयता आहे. आणि जे पण आपले क्रांतिकारक आहेत, देशासाठी लढले, तर ती निर्भयता त्यांच्यामध्ये होती. आजही आपले जवान जे आहेत सीमेवरती, तर तिथे सुद्धा ती निर्भयता आहे. पुन्हा आपले सर्व संत आहेत, रात्री ते जाऊन जंगलात साधना करतात, तर तिथे ती निर्भयता आहे. तर ही प्रत्येक ठिकाणी ती निर्भयता आहे. म्हणजे पाहायला गेलं तर वेगवेगळ्या स्वरूपात आहे, पण ज्यांना उच्च कोटीचं प्रेम ज्यांच्या अंतरी वास करते आणि मग तिथे ती निर्भयता आहे. आता प्रेम साधना हा पुढचं प्रकरण आहे, त्याच्यात ते येईलच. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की सत्य कारण देशासाठी लढत आहे, तर ते सत्य आहे आणि त्याच्यामुळे त्याला काही वाटलं नाही की मी कोणाला खून करतोय. अन्यायाच्या विरुद्ध मला लढायचं आहे, तर त्याच्यामुळे ती दृष्टी खूप मोठी गोष्ट आहे ही
आत्मभाव आहे, पूर्णतः आत्मभाव आहे. जरी ते खूण आणि काय दिसत असेल तरी तिथं सुद्धा खूप मोठं अध्यात्म लपलेलं आहे. तो पुढे आपण वाचूयात. बाबा मुक्तानंद सांगतायत की पाण्यात राहूनही मासा ज्याप्रमाणे तृषार्थ राहतो त्याचप्रमाणे गुरुकृपाहीन जीवाला हे आनंदमय जगत शुष्क, कोरडे आणि रसहीन दिसत असते. अशा प्रकारचा मूढ जीव आपल्या कल्पनेनेच रज्जूवर सर्पाचा आभास निर्माण करतो. त्यामुळे त्याला भय वाटू लागते, अंगाला घाम फुटतो आणि शरीर थरथर कापू लागते. याच न्यायाने जगताला धारण करून विलासणाऱ्या चितिपुंजरूप चितिमय विश्वावर जड, शुष्क, माया वगैरे दोषांचा आरोप करून तो आपले आपणच निष्कारण दुःख भोगत असतो. याचे एक मुख्य कारण आहे गुरुबोधहीनता, गुरुकृपाहीनता. अंतरशक्तीचा विकास न झाल्यामुळे मानवाची अशी दशा होते. वसुगुप्ताचार्यांनी यालाच शक्ती दरिद्र हा संसारी असे म्हटले आहे. जगातील यच्चयावत स्त्री पुरुष बालक पालकांनी संसारात राहूनही ध्यानयोगद्वारा गुरुप्रसाद प्राप्त करून अंतरशक्तीचा विकास करून घेतला तर त्यांच्यात चितिपुंज प्रकट होईल. स्वशक्ती विकासे तू शिव एव, म्हणजे स्वशक्तीचा विकास झाला की जीव परशिवच बनून जातो. वास्तविक तो शिवाचाच आहे, शिवातच आहे, शिवच आहे. मुक्तानंद म्हणतो, गुरुप्रसाद प्राप्त झाल्यावर शिवरूप व्हायला काय उशीर. ते इथं ते सांगतायत पूर्णतः भेददृष्टी. ज्याला गुरुबोध नाही झालेला आहे तर त्यांना हे जगामध्ये सर्व भेद दिसतो, वेगळे वेगळे आकार दिसतात. तर प्रत्येक माणूस वेगळा, प्राणी वेगळा, पक्षी वेगळे, पशु वेगळे, झाडं वेगळी. आणि हे ज्याला गुरुबोध नाही झाला, ज्याला ज्ञान नाही झाला, त्याला सगळीकडे भेद दिसतो. आणि मग तो माणसात पण भेद करणार, स्त्री पुरुष, उच्च नीच, गरीब श्रीमंत, शिकलेला नाही शिकलेला, ह्या वेगवेगळे जाती धर्म वर्ण ह्याचे भेद, हे सर्व काही तो करत असतो. आणि ज्याला गुरुबोध होतो त्याला बाकी हे सगळं माहीत असतं की सर्वाभूती एकच भगवत तत्व आहे. आणि त्यामुळे त्याचं जीवन हे कुठलाही, भले तो गरीब असू देत, भले त्याच्याकडे शिक्षण कमी असू दे, भले त्याच्याकडे पैसे कमी असू देत, कोणतीही श्रीमंती नसेल, तरीसुद्धा जेव्हा गुरुबोध होतो, गुरुकृपा होते, तेव्हा त्याला सर्वत्र ते तत्व दिसतं. आणि त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीत सुद्धा तो चांगल्या रीतीने जीवन जगतो. ही गोष्ट आहे. आणि ज्याला भेददृष्टी आहे, ज्याच्यावरती गुरुकृपा झाली नाही, गुरुबोध ज्याच्या अंतरी पूर्ण रुजला नाही आहे, ज्याच्या अंतरी कुंडलिनी शक्तीचं जागरण नाही झालेलं आहे, ज्याला अनुग्रह नाही झालेला आहे, आणि त्यामुळे त्याला ज्ञान नाही झालं, तर भले भरपूर सर्व काही संपन्नता आहे तरीसुद्धा त्याला हे जीवनामध्ये आनंद विशेष वाटणार नाही. सर्व संपन्नता आहे, सर्व भोगेल तो व्यक्ती जीवन, सर्व काही पैसा आहे, सर्व काही आहे, परंतु जे शांती जी हवी आहे ती बाकी त्याच्याकडे नाही आहे, कारण त्याच्याकडे भेददृष्टी असल्यामुळे. ते इथे पुढे बाबा मुक्तानंद सांगतात की जगातील सर्व नरनारी परमात्म्याच्या अभिन्न मूर्ती असल्यामुळे ध्यान करू शकतात. जगातील सर्व नरनारी परमात्म्याच्या अभिन्न मूर्ती असल्यामुळे ध्यान करू शकतात. ध्यान ज्याप्रमाणे योग्यांची परमार्थ यात्रा पूर्ण करू शकते, त्याचप्रमाणे संसारी जनांची संसार यात्रा देखील पूर्ण करते. ध्यानामुळे चित्ताची स्मरणशक्ती वाढते. पूर्वी अभ्यासात ढ असलेली कितीतरी मुली गुरुदेव आश्रमात येऊन ध्यान करू लागली आणि आता त्या ध्यानाच्या प्रभावाने प्रथम श्रेणीत पास होऊ लागली आहेत. ध्यानात मन स्थिर झाल्यामुळे प्राण अत्यंत शुद्ध होऊन जातो. प्राणशुद्धी झाली की शरीराची जडता नष्ट होते, स्फूर्ती आणि उत्साह वाढतात. स्फूर्ती आणि उत्साह तर संसाराचे फार मोठे मित्र आहेत. ध्यानामुळे नाडीशुद्धी होऊन कितीतरी रोगांचा नाश होतो. आश्रमात येणारे कितीतरी विद्यार्थी रोगांवर विजय मिळवून पूर्ण निरोगी बनले आहेत. ध्यानात अंतर साक्षात्कार झाला की पती पत्नीत परस्पर देवभाव निर्माण होतो. भावा बहिणींतही परस्पर ईशबुद्धी जागृत होते. पिता पुत्र, मायलेक, सासू सासरे यांच्यातही एकच परमात्मा भरलेला दिसू लागतो. याचेच नाव स्वर्गमय संसार.
हीच ध्यानयोगाची प्राप्ती आहे. ध्यानाचे फायदे पूर्ण सांगितलेले आहेत इथे त्यांनी सर्व काही सांगत आहेत की आपल्या अंतरी ते तत्व आहे, प्रत्येकाच्या अंतरी आहे. त्यामुळे काहीच अवघड नाही आहे ध्यान करणं किंवा संतुलनात राहणं, समदृष्टीने राहणं. कारण जी गोष्ट बाहेर असेल ती मिळवावी लागेल, जी गोष्ट आत आहे तिला मिळवण्यासाठी तसं वेगळी जाऊन आणायची नाही आहे, कुठून आहे आतमध्ये, फक्त आतमध्ये पाहायचं आहे, एवढीच गोष्ट आहे. एवढंच आहे. पण ते जन्मजन्म ते पाहायचंय हाच विचार पक्का व्हायला अनेक जन्म जातात किंवा पाहिलं पाहिजे. कारण बाहेर इतकं छान छान आहे सगळं, तर बाहेरची नाती, बाहेरचं सर्व काही भुलवतं. ते बाहेरचं भुलणं दूर झाल्यानंतर जेव्हा आत सगळे बाकी हिशोब पूर्ण होतात आणि जेव्हा आतमध्ये स्थिर होतो तेव्हा मग आपला स्वतःचा देह आहे, मन आहे, ते भुलवतं. त्यातनं मुक्त होऊन मग 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 फक्त एकच तत्व राहतं. मग ते नक्की आहे. म्हणजे त्यातनं पण म्हणजे सगळ्यात गोष्ट मोठी आहे, बाहेरचं भुलणं बंद झाल्यानंतर आपल्या आत अंतरी जेव्हा जातो तेव्हा जे काही जे काही आहे त्याच्यापासनं दूर म्हणजे त्याच्यापासनं पण स्वतःला सोडवणं, म्हणजे स्वतःचीच सोडवणूक स्वतःपासून करण्यासाठी पण बराच म्हणजे ती खूप मोठी खटपट आहे. आणि ती झाल्यानंतर बाकी काम सोपं आहे. मग सर्वत्र काही सर्व तेच आहे. मग सर्व आत्माकार आहे. म्हणजे आपलंच सगळं काही तयार केलेलं आहे. हे नक्कीच आहे. सगळी गंमत आहे. पण सगळं काही संसारी जन हो, कशाही परिस्थितीत तुम्हाला आपला भोजनादी व्यवहार वेळेवर करीतच संसारी जन हो, कशाही परिस्थितीत तुम्ही आपला भोजनादी व्यवहार वेळेवर करीतच असता. त्याचप्रमाणे संसारातला थोडा वेळ ध्यानासाठी वेगळा काढून ध्यानसुद्धा करीत जा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा चित्त हृदयात स्थिर करून श्री गुरुदेवांची प्रार्थना करून ध्यान करीत जा. कोणतेही काम करीत असताना गुरुमुखी महामंत्राचा मनोमन जप करीत राहा. तुम्हाला नित्याच्या व्यवहारात वेळ मिळत नसेल तर झोपता झोपता ध्यान करा. तुम्ही अवश्य सुखी व्हाल. तुम्हाला थोडा जरी वेळ मिळाला तरी त्याचा ध्यानासाठी सदुपयोग करा. संसारात राहूनही जनक राजाने प्राप्त केलेला जो ज्ञानोत्तर बोध त्याने आपल्या राणीला ऐकवला तो हृदयात धारण करा. जनक राजा म्हणतो, मदभावना भेदभावना तज दे सुमते, सर्व मे आत्मबुद्धी करले, पुत्रवासना लोकवासना देहवासना तज दे. ध्यान लागले नाही तरी सिद्ध विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा ज्ञानार्णव ग्रंथातला एक मंत्र देतो. अहम न नारको नाम न तिर्यक नापी मानुषः न देवः किंतु सिद्धात्मा सर्वोयम कर्म विकमः. आपण स्वतःकडे विमर्श दृष्टीने पाहिले तर आपण नरकातले किडे नाही, पशु नाही, मनुष्य नाही किंवा देवही नाही. आपण केवळ सिद्ध स्वरूप आहोत, सिद्धात्मे आहोत. हा भाव वारंवार जपत राहा आणि त्याचीच दृढ धारणा करा. इथे आपणाला आधी पण त्यांनी सांगितलेलं आहे. पहिलंच हे जे दुसरा खंड सुरू झाला तेव्हा सिद्धांचा आदेश ह्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की आपण सर्वजण सिद्ध लोकवासी आहोत आणि आपले सद्गुरू तत्व जे आहे ते सिद्ध लोकामध्ये वास करत असतं. तिथे त्यांचं साधन आणि सर्व काही पुढच्या त्यांचे मार्गक्रमण चालू असतात आणि पूर्ण सिद्ध लोकातले सर्व ज्या महान विभूती आहेत त्या सर्व महान विभूती आपल्या मदतीसाठी कायम असतात, तत्पर असतात आणि ते करत असतात. आपल्या कळत न कळत जसे आपले सद्गुरू आहेत तसेच ह्या सर्व महान विभूती, कारण ही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा आहे आणि त्यातले हे जसे आपले नातेवाईक असतात, वेगवेगळे नातेवाईक असतात, तसेच हे सिद्ध लोक आहेत आणि सिद्ध लोकात असंख्य महान विभूती आहेत आणि त्यामुळे ते पाहत नाहीत की ही गुरुदेवांची आहे तर मी गोंदवलेल्या जाते तर महाराज सुद्धा माझ्यावरती वर्षाव करतात. तर ही गोष्ट आहे. किंवा आता माऊली आपल्यावर वर्षाव करते, बाबा मुक्तानंद, भगवान नित्यानंद आपल्यावर वर्षाव करतात. तर हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपण अनुभवतोय आता
की आपण सिद्ध लोकाचे रहिवासी आहोत. प्रॅक्टिकल आहे. जर नसतो तर एवढा अनुभव आपल्याला मिळालेच नसते आणि ह्या महान विभूतींनी आपल्याला मार्गदर्शन केलं नसतं. हे नक्कीच आहे. आपल्याला हे काहीच अनुभवायला मिळालं नसतं. त्याच्यामुळे हे प्रॅक्टिकल आहे की आपण कोण आहोत. तर आपण इथे बाबा मुक्तानंद खूप छान लिहित आहेत की अनेकदा आपल्याला वाटतं ना असं आता हे सगळं जी कलियुग दिसते तर हे इथे काय सुंदर आहे, काही विशेष सगळं भूलभुलैया जे सुख दिसतंय ते बरोबरच आहे. तर त्याच्यामुळे अनेकदा जाणवतं म्हणजे इथे देत आहेत की आपण नरकातले किडे नाही, पशु नाही, मनुष्य नाही किंवा देवही नाही. आपण केवळ सिद्ध स्वरूप आहोत, सिद्धात्मे आहोत. हा भाव वारंवार जपत राहा आणि त्याचीच दृढ धारणा करा. खूप मोठी गोष्ट दिली आहे. मनुष्यही नाही, देवही नाही. ह्या मानवी शरीरामध्ये एकतर आपण आपल्याला मानवापेक्षा कमी लेखतो किंवा म्हणजे एक हीन दीन लेखतो किंवा मनुष्य लेखतो किंवा देवता म्हणजे सर्वश्रेष्ठ असं आपण म्हणतो. आता ब्रह्मकुमारीचं एम ऑब्जेक्ट आपण सतयुगात जाणं, देवी देवता होणं हे आहे, जी चांगली गोष्ट आहे. परंतु त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे कारण तिथे देवी देवता घराणं जरी आलं तरी सुद्धा ते उपभोग घेतल्यानंतर ते परत आपण सामान्यच होणार आहोत. परत आपण सतयुग, त्रेतायुग, द्वापर, कलियुग हे असं घसरत येणारच आहोत. वरून खाली हे चक्र असं चालूच राहणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सिद्ध आत्मे आहोत. म्हणजे साधारण आत्मे सुद्धा नाही तर सिद्ध आत्मे आहोत. सिद्ध आत्मे आहोत. आपण जर साधन केलं तर आपल्या अंतरी तेच तत्व आहे जे भगवंताचं तत्व आहे. त्याच्यामुळे ते तत्व सिद्ध आहे नेहमी. आपणच पोचलो नाही आहे त्याच्यापर्यंत, म्हणून आपल्याला ते अपूर्ण, आपल्याला ते शक्तिशाली, शक्तिहीन, दीन असं सर्व वाटतं. पण इथे आपल्याला खूप मोठी हे दिलेली आहे, खूप मोठी शिकवण दिली आहे की आपण केवळ सिद्ध स्वरूप आहोत, सिद्धात्मे आहोत, सिद्ध आत्मे आहोत. हा भाव वारंवार जपत राहा आणि त्याचीच दृढ धारणा करा. पुढे म्हणतात, राजा जनक सुद्धा एकदा त्यागाच्या विचाराने जगावर रुसला होता. त्याने जेवणखान, राज्यकारभार वगैरे सर्व व्यवहार काही काळ सोडून दिले होते. त्याग केल्यानंतर पूर्ण समता ज्ञान झाले पाहिजे. जर तसे समता ज्ञान झाले नाही तर तो त्याग दिखाऊ समजावा. जनक राजाला त्यागोत्तर तत्काळ समता ज्ञान प्राप्त झाले आणि त्या योगे यावन मात्र जगताकडे तो आत्मभावाने पाहू लागला. सर्वात्मभाव प्राप्त करून राजा सुखी झाला आणि परत आपला राज्यकारभार पाहू लागला. तो बाह्य व्यवहाराचेही निरीक्षण करीत असे आणि अंतर्यामी ब्रह्मानुभूतीही घेत असे. राजाच्या हृदयाची शांत, समतायुक्त आणि प्रेममय स्थिती पाहून राणीलाही जिज्ञासा निर्माण झाली. राणीने राजाला शांतीचा उपाय विचारला तेव्हा जनक राजा तिला म्हणाला, हे राणी, सारे जगत आत्मरूपच आहे. अशा ज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा चराचर जगतात आत्मप्रभास पसरलेली दिसू लागते. हे देवी, त्यानंतर जीव, माया, जगत, चित्त, चिंतन वगैरे द्वंद्व विचार शिल्लकच राहत नाहीत. मग सबाह्य अभ्यंतरी स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये केवळ चिती मात्र भासू लागते. हे देवी, आत्मरूप जगतात जी भेदभावना असते तिलाच जीवावस्था म्हणतात. तीच दुःख मूल आहे. या अवस्थेत शांती कधीच प्राप्त होत नाही. या जगातून सुटण्यासाठी मनुष्य जितके तितके जपतपादी उपाय करत असतो तितका तो त्यात अधिकच अडकत जातो. हे राणी, मी जीव नसून आत्मा आहे. हे सारे माझेच सत्ता स्फुरण आहे. आत, बाहेर, खाली, वर माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही. हे जड किंवा चेतन भासणारे चराचर विश्व माझ्याहून भिन्न नाही. असा ज्ञानभावच परमशांतीदाता आहे. तोच अपार सुखाचा सागर आहे. तर इथं हे जनक राजा राणीला जो उपदेश देतोय त्यामध्ये जनक राजाने जी अनुभूती घेतली ती तो राणीला पूर्ण सांगतोय, जे बाबा मुक्तानंदांनी आपणाला आधीच समजवलेलं आहे. आता बाबा मुक्तानंद म्हणतात, वास्तविक आत्म्याहून भिन्न असलेली सत्ताच चित्तरूपाने स्फुरण पाहू लागते. चित्ताचे आत्म्याहून वेगळे स्फुरण म्हणजे संसार किंवा बंधन होय. स्थावर जंगमात्मक जगतात जेव्हा आपल्या आत्मस्थितीचे स्फुरण होऊ लागते तेव्हा चित्ताचा चित्तभाव नष्ट होऊन
ते चिती रूपच बनून जाते. आता चित्तामध्ये ज्या वेगवेगळ्या वृत्ती निर्माण होतात, विचार येत असतात चित्तामध्ये, तर हे जे स्फुरण होत असतं, तर हे स्फुरण आपण मी माझा आहे म्हणून होत असतात वेगवेगळ्या. पण जेव्हा या चित्तामध्ये आत्मभाव दृढ होईल तेव्हा हे चित्त चेतनयुक्त होतं. त्याच्यामध्ये त्याला ट्रेनिंग मिळतं पूर्णतः की सर्वत्र तेच तत्व भरून आहे. आणि तेव्हा चित्त निर्विकार होऊन जातं, निर्मल होतं, स्वच्छ शुद्ध होतं. तिथे वेगळं स्फुरण म्हणजे वेगळं निर्माण होत नाही. ह्याच संसारात तो राहत असतो, परंतु वेगळं स्फुरण चित्तामध्ये भेद निर्माण होईल अशी वृत्ती निर्माण होत नाही. हे इथे देत आहेत की स्थावर जंगमात्मक जगतात जेव्हा आपल्या आत्मस्थितीचेच स्फुरण होऊ लागते, स्थावर जंगम म्हणजे बाह्य जगतामध्ये जेव्हा आपल्याला आत्मस्थिती ते स्फुरण होऊ लागते तेव्हा चित्ताचा चित्तभाव नष्ट होतो. चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या वृत्ती सुद्धा आत्माकारच होतात, त्या म्हणजे त्या ज्ञानयुक्तच होतात आणि चित्तभाव नष्ट होऊन ते चितिरूपच बनून जाते. ते चैतन्यमय होऊन जातं पूर्णतः. त्याचे चित्त चितिरूप होते. तो सिद्ध विद्यार्थी चिती साम्राज्याचा बादशाह होऊन जातो. त्याला सर्वत्र आत्मरूपच भासू लागते. मग काया माया वगैरे द्वैतभाव अद्वैत रूप होऊन जातात. जो शास्त्रकारांचे लक्ष आहे, ज्याला सच्चित आनंद म्हणतात, तोच निरामय परमात्मा नामरूपांनी भासत असतो. दृष्टीच सृष्टी आहे. जेव्हा आत्मप्रभा डोळ्यांत प्रकाशित होते तेव्हा सारे जगत आत्मरूपाने स्फुरू लागते. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर अंधारच प्रकाश रूपाने भासू लागतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञान झाल्यानंतर जगतच आत्मरूपाने भासू लागते. सर्व अनर्थांचे मूळ आहे भेद. त्याने सर्वांना द्वैताचा नाच नाचायला लावून अनेक दुःखे भोगायला लावली आहेत. खरे म्हणजे हा भेद सत्य नसूनही प्रत्यक्ष असल्यासारखा भासतो. स्त्री किती चांगलं दिले. सर्व अनर्थांचे मूळ आहे भेद. त्याने द्वैताचा नाच नाचायला लावून अनेक दुःखे भोगायला लावली आहेत. खरे म्हणजे हा भेद सत्य नसूनही प्रत्यक्ष असल्यासारखा भासतो. श्री गुरुकृपेने जेव्हा भेदरूप द्वैताचा पडदा दूर होतो तेव्हा मुमुक्षू आपल्यात आपणच परमात्म पद प्राप्त करून घेतो. हीच जीवनमुक्तीची स्थिती. जीवनमुक्ती म्हणजे सहजावस्थेची प्राप्ती. मानवाला प्राप्त करण्यायोग्य हीच मुख्य स्थिती आहे. ही प्राप्ती चिती प्रसादाने होत असते. ह्यासाठी श्री गुरुबोधाची अत्यंत आवश्यकता असते. श्री गुरुबोध प्राप्त होण्यासाठी गुरुभक्ती, गुरुपदिष्ट ध्यान, गुरुमार्गाचे अवलंबन, आपल्या परंपरारूप सिद्ध लोकांचे स्मरण हेच करायला पाहिजे. हेच कर्तव्य आहे. प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, प्राप्त करण्यायोग्य फल फक्त समताच आहे. प्राप्त करण्यायोग्य फक्त समताच आहे. त्याग करण्यायोग्य आहे विषमता. समतेच्या भजनी लागताच मानवी हृदयातून विषमता पळून जाते. समता हे सर्वांचे सत्य स्वरूप आहे. तिलाच परब्रह्म म्हणतात. सारी संत मंडळी आणि श्री गुरुदेव हेच सांगतात. इति शिवम. ते इथे सांगत आहेत पूर्णतः सहजावस्था प्राप्त होण्यासाठी, समदृष्टी होण्यासाठी आपणाला जे आपले सद्गुरू आहेत त्यांनी जे आपल्याला साधन दिले, त्यांनी जो आपल्याला बोध केलेला आहे तो आपण करायला, त्याचं आचरण पालन आपण केलं पाहिजे. आणि दुसरं सांगतात की ग्रहण करण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे समता, समदृष्टी. आणि त्याग करण्यासारखी गोष्ट आहे ते म्हणजे भेद, विषमता, हे त्याग करायचं आहे. तर समतेच्या भजनी लागताच मानवी हृदयातून विषमता पळून जाते. समता हे सर्वांचे सत्य स्वरूप आहे. तिलाच परब्रह्म म्हणतात. सारी संत मंडळी आणि श्री गुरुदेव हेच सांगतात. इति शिवम. तर अशा रीतीने बाबा मुक्तानंदांनी मी माझे सोडा घर नवे हे सांगितलेलं आहे. आणि पूर्णतः खूप सुंदर रीतीने शिखीध्वज राजा आणि त्याची पत्नी चुडाला, तर त्यांच्या आधारे आपणाला सांगितलं की बाबा आपण काय सोडायचं आहे, तर मी आणि माझं ही भ्रांती सोडायची. हे शरीर आणि आत्मा हे सुद्धा भगवंताचं. हे शरीर ज्या 5 तत्वातनं निर्माण झालं आणि त्या 5 आईवडिलांकडून निर्माण झालं, तरी आईवडिलांचे जे बीज आहेत ते 5 तत्वात नाहीत. आणि 5 तत्व हे भगवंताने निर्माण केलेले आहेत.
आणि त्यामुळे हे शरीरही त्याचंच आहे आणि आत्मतत्व म्हणजे त्याचाच अंश आपल्या आतमध्ये आहे, जे मला माझा आत्मा वाटतो तर ते सुद्धा तेच आहे. त्यामुळे जे मी माझं ही भ्रांती सोडणं, हा भ्रम सोडणं हे सोडायचं आहे. आणि दुसरं म्हणजे भेददृष्टी ही सोडणं हे आवश्यक आहे. तरच आपण निर्भय होऊ शकतो आणि सर्वत्र एकरूप ब्रह्मस्थिती अनुभवू शकतो. आणि मुक्त अवस्था हीच मुक्त अवस्था आहे, जीवनमुक्त अवस्था हीच आहे की निर्भयता असणं, समता असणं आणि अ, मुक्त अवस्थेचा अनुभव निर्भयतेशिवाय, समतेशिवाय आपण करूच शकत नाही. तर अशा पद्धतीने हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे.